भाकरीसोबत खायचा खरा कोल्हापुरी स्वाद पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज बनवतोय अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन. सर्वप्रथम अळणी रस्सा बनवतोय. यासाठी चिकन मीठ आणि लिंबू लावून स्वच्छ धुवून घ्यायचे. कुकरमध्ये एकत्रित संपूर्ण साहित्य घालून आपण चिकन शिजवून घेणार आहोत. यासाठी कुकरमध्ये चिकन घालायचे. उभा पातळ चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा, वरती मेन्शन केलेले सर्व खडे मसाले, धणे पावडर, हळद, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि इथे 1 ते 2 ग्लास पाणी घाला. जितका अळणी पाणी हवं आहे त्यानुसार पाणी घालून एकजीव मिक्स करून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. शिजल्यावर चिकनचे तुकडे वेगळे करा आणि त्याचे पाणी, ज्याला आपण अळणी रस्सा म्हणतो, एका पातेल्यात काढून ठेवा. अळणी रस्सा बनवण्यासाठी इथे आपण तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही. सुकं चिकन आणि तांबडा रस्सा बनवण्यासाठी एक स्पेशल वाटण बनवतो. यासाठी एका पॅनमध्ये तेल घालायचे. तेलामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा चांगला असा रंग बदलेपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. किसलेलं खोबरं घेऊन ते देखील अशा प्रकारे भाजून घ्यायचे आणि बाजूला एका ताटात काढून ठेवा. याच पॅनमध्ये शेवटी खसखस आणि तीळ घालून चांगले तडतडले की थंड करून एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालून संपूर्ण साहित्य वाटून घ्यायचे. दोन्ही रेसिपींसाठी लागणारं वाटप तयार झालेलं आहे. सुकं चिकन बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालायचे. तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा चांगला तळल्यानंतर हिरवं वाटण, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. जर का कांदा लसूण मसाला नसेल तर या जागी तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरला तरीही चालेल. पण अस्सल चव कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यानेच येते. वाटण घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडा स्टॉक घालून हे संपूर्ण मिश्रण तेल सुटेपर्यंत परतायचे. यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घालायचे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्या. वरनं 2 चमचे तूप घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही शिजवलेल्या चिकनचे तुकडे तांबड्या रस्स्यामध्ये देखील टाकू शकता. कोल्हापुरी तांबडा रस्सा हा त्याच्या झणझणीत चवीसाठी आणि वर येणाऱ्या लालबुंद तर्रीसाठी प्रसिद्ध आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं. अळणी पाणी तयार झालं की इझी प्रोसेस आहे. एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करा. तेल थोडं जास्त घ्या जेणेकरून रश्श्याला कट तर्री छान येईल. त्यामध्ये थोडा कांदा आणि हिरवं वाटण चांगलं परतून घ्या. यामध्ये वरती मेन्शन केलेले मसाले आणि वाटण घालायचे. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती परतून घ्या. मसाल्याचा कच्चा वास गेला पाहिजे. वाटण जेवढं बारीक वाटाल रस्सा तेवढाच दाट होईल. चिकन शिजवलेले पाणी म्हणजेच स्टॉक त्यात ओता. चवीनुसार मीठ घाला. रश्श्याला मोठी उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅसची फ्लेम एकदम मंद करा आणि 5 ते 7 मिनिटे रस्सा असाच शिजू द्या जेणेकरून वरती लालबुंद अशी तर्री जमा होईल. वर्ण कोथिंबिरी पेरा आणि रश्श्यासाठी नेहमी गरम पाणी वापरा. चव आणि तर्री छान येते.